मित्रांनो, तुम्ही जर 12वी आर्ट्स किंवा 11वी आर्ट्समध्ये असाल, तुम्हाला जर लॉ क्षेत्रामध्ये आपलं करिअर करायचं असेल, 12वी नंतर तुम्हाला एल-एल-बीला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण 11वी-12वी आर्ट्समधून केल्यानंतर एल-एल-बीमध्ये त्याचा कितपत फायदा होतो आणि एल-एल-बीमध्ये पुढे तुम्हाला करिअर कसं करता येईल, या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर व्हिडिओ खाली कमेंट करा. मी त्या प्रश्नांची नक्कीच उत्तरं देईल. मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनमध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 आणि 27 साठी ज्या लाईव्ह बॅचेस आहेत त्या ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही सुरू केलेल्या आहेत. या बॅचेसमध्ये एक्झाम होईपर्यंत मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जातो. तसेच रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जातात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि एक्झामच्या दृष्टिकोनातून तुमची तयारी होण्यासाठी 2000 पेक्षा अधिक MCQचा संच सुद्धा तुम्हाला इथे दिला जातो. ही बॅच तुमची एक्झाम होईपर्यंत चालणार आहे आणि एक्झाम झाल्यानंतर अगदी तुमच्या ॲडमिशन पर्यंत ग्लोबल ऑनलाईन तुमच्या सोबत असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी 5 इयर 2026 हा कोर्स जॉईन करू शकता. आणि जे विद्यार्थी 11वी मध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन बॅच आम्ही सुरू केलेली आहे. आणि या फाउंडेशन बॅचला जॉईन करण्यासाठी एकतर तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स जॉईन करा किंवा दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करून सुद्धा या कोर्सविषयी तुम्ही इन्क्वायरी करू शकता. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे 12वी नंतर आपल्याला 5 इयर एल-एल-बी सीईटी द्यावी लागते आणि या सीईटीची आपण थोडक्यात माहिती पाहूयात. या परीक्षेमध्ये तुम्हाला 10+2 किंवा इक्विव्हॅलंट तुमचं क्वालिफिकेशन लागतं. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून असाल तर मिनिमम तुम्हाला 45% मार्क्स इथे असणं आवश्यक आहे. SC आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी मिनिमम 40% मार्क्स इथे आवश्यक असतात. VJNT, SBC आणि OBC विद्यार्थ्यांसाठी 42% मार्क्सची इथे रिक्वायरमेंट आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेसाठी कुठलाही अप्पर एज लिमिट नाहीये. तुमचं वय कितीही असलं तरी तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी सध्या 12वी ॲपियर आहेत असे विद्यार्थी सुद्धा ही एक्झाम देऊ शकतात. आता विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेचा पेपर पॅटर्न आणि मार्किंग स्कीम आपण पाहूयात. तर मित्रांनो, या परीक्षेमध्ये टोटल क्वेश्चन्स तुम्हाला 120 विचारले जातात. टोटल मार्क्स पण तुम्हाला 120 असतात. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला इथे 1 मार्क असतो आणि परीक्षेसाठी असणारा जो वेळ आहे तो 120 मिनिट आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 1 मिनिट असतो. इथे तुम्हाला प्रत्येक योग्य उत्तराला 1 मार्क मिळतो आणि या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. तसेच विद्यार्थी मित्रांनो, एक्झामचं जे मीडियम आहे ते इंग्लिश किंवा मराठी तुम्ही तुमच्या पद्धतीने सिलेक्ट करू शकता. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स विचारले जातात. एक प्रश्न आणि त्याला 4 ऑप्शन्स असतात. त्यापैकी तुम्ही योग्य उत्तर इथे द्यायचं असतं. या परीक्षेचा मोड जो आहे तो ऑनलाईन पद्धतीचा आहे. कम्प्युटर बेस्ड ही तुमची एक्झाम होणार आहे. या परीक्षेचा आपण जर सिलेबस पाहिला तर लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग हा 32 मार्कचा सिलेबस तुम्हाला विचारला जातो. म्हणजे याच्यावरती 32 प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग या विषयातून 32 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स या विषयाचे 24 क्वेश्चन इथे या परीक्षेमध्ये असतात. तेच जर आपण इंग्लिशच्या बाबतीत पाहिलं तर 24 प्रश्न तुम्हाला इंग्लिशमधून येतात आणि बेसिक मॅथमॅटिक्स हे 8 मार्कला असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनमध्ये या सर्वच्या सर्व विषयांवरती लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून एक्झामच्या दृष्टिकोनातून तुमची तयारी करून घेतली जाते. तसेच या संपूर्ण सिलेबसच्या अपडेटेड नोट्स सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात. आणि MCQ सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस होण्यासाठी तुम्हाला 2000 पेक्षा अधिक MCQचा संच सुद्धा या बॅचमध्ये दिला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे लेक्चर्स होतात ते इंटरॅक्टिव्ह स्वरूपाचे असतात. जर लेक्चर सुरू असताना तुमचा काही डाऊट असेल तर तुम्ही लगेच तुमच्या एज्युकेटरला विचारू शकता आणि तिथेच त्या प्रश्नाचं उत्तरही मिळवू शकता. तर अशा पद्धतीने आपण सिलेबस या एक्झामचा पाहिलाय. आता आपण पुढे 11वी आणि 12वी मध्ये तुम्ही जर आर्ट्समध्ये असाल तर या आर्ट्सचा आपल्याला या एक्झामच्या सिलेबसमध्ये आणि पुढे LLB मध्ये काय फायदा होतो ते आपण पाहूयात. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्ट्स सब्जेक्ट जे असतात तुम्हाला त्याच्यामध्ये पॉलिटिकल सायन्स असेल, हिस्ट्री असेल, सोशियोलॉजी असेल, सायकोलॉजी असेल, इकॉनॉमिक्स असेल किंवा मग जॉग्राफी असेल.
इत्यादी विषयातून तुम्हाला बरेचसे प्रश्न सीईटी मध्ये विचारले जातात. जसं की इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे भारताचं संविधान तुम्हाला या परीक्षेमध्ये विचारलं जातं. त्याच्यावरती बरेचसे प्रश्न इथे विचारले जातात. लीगल हिस्ट्रीमधून काही प्रश्न असतात. सोसायटी आणि लॉच्या संदर्भात याच्यामध्ये प्रश्न असतात. पॉलिटिकल थिअरी अँड गव्हर्नन्स मधून सुद्धा बरेचसे प्रश्न इथे विचारले जातात. आता ज्या विद्यार्थ्यांचं बॅकग्राऊंड आर्ट्स आहे, अशा विद्यार्थ्यांच्या कॉन्सेप्ट ज्या असतात त्या ऑलरेडी त्यांच्या 11वी आणि 12वी मध्ये क्लिअर झालेल्या असतात आणि त्या कॉन्सेप्ट क्लॅरिटीचा तुम्हाला या सीईटीचा अभ्यास करताना खूप जास्त फायदा होतो. बऱ्याचशा एक्झाम ज्या आहेत, महाराष्ट्र लॉ सीईटी असेल, क्लॅट असेल, एलेट असेल, या सगळ्या एक्झाम मध्ये जो सिलेबस असतो तो सिलेबस म्हणजे लीगल ॲप्टिट्यूड, जनरल नॉलेज मध्ये स्पेशली तुम्हाला हिस्ट्री, जिओग्राफी, सिव्हिक्स, इकॉनॉमिक्स इत्यादी विषयांवरती प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर इंग्लिश असेल, लॉजिकल रिझनिंग असेल. तर आर्ट्सचे विद्यार्थी जे असतात ते अशा सब्जेक्ट्सला बऱ्यापैकी प्रिपेअर असतात आणि त्याच्यामुळेच या सब्जेक्टचा स्टडी करत असताना त्यांना खूप सोपं जातं आणि मॅक्सिमम मार्क्स या परीक्षेमध्ये हे विद्यार्थी मिळवू शकतात आणि अल्टिमेटली बेस्ट कॉलेज जे बेस्ट गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेणं आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना खूप इझी जातं. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांची रीडिंग आणि रायटिंग स्किल खूप चांगली असते आणि त्या स्किलचा उपयोग तुम्हाला स्टडी करताना होतो. जसं की तुम्हाला जर जजमेंट्स रेफर करायचे असतील, लीगल मॅक्सिम्स रेफर करायचे असतील, त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्शन तुम्हाला इंग्लिशमध्ये विचारलं जातं आणि केस ॲनालिसिस सुद्धा तुम्हाला करावं लागतं. इत्यादी गोष्टींमध्ये आर्ट्सचे विद्यार्थी हे चांगले परफॉर्म करतात. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आर्ट्समध्ये 11वी आणि 12वी केली असेल तर पुढे LLB केल्यानंतर तुम्हाला करिअरमध्ये कुठले कुठले ऑप्शन्स अवेलेबल आहेत ते आपण पाहूयात. जसं की कॉन्स्टिट्यूशनल लॉ, क्रिमिनल लॉ, ह्युमन राईट्स लॉ आणि पब्लिक पॉलिसी या ज्या फील्ड्स आहेत त्या एव्हर डिमांडिंग फील्ड्स आहेत. म्हणजे या फील्डमध्ये नेहमीच डिमांड असते आणि आर्ट्सचे स्टुडंट जे असतात ते ऑलरेडी या गोष्टींमध्ये वेल ट्रेंड असतात. म्हणून करिअरच्या बाबतीमध्ये त्यांचा खूप फायदा आर्ट्स घेतल्यानंतर होतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी लॉ सीईटी देणं किती सोपं आहे, LLB करणं किती फायद्याचं आहे ते आपण पाहिलं. तसंच विद्यार्थी मित्रांनो LLB नंतर लॉ क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी सुद्धा आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. जर तुम्ही लॉ मध्ये इंटरेस्टेड असाल तर नक्कीच 12वी नंतर तुम्ही 5 इयर लॉ सीईटी साठी प्रिपरेशन करायला हवं आणि त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईनची जी महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 आणि 27 ची बॅच आहे तुम्ही जॉईन करून ही एक्झाम चांगल्या मार्काने क्रॅक करू शकता. तर यासाठी रिसेंट बॅच जी आहे ती 16 जून पासून सुरू होते. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस मिळतात, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा इथे प्रोव्हाइड केले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि लॉ क्षेत्रामध्ये करिअर घडवण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू करा. थँक्यू.